चला तर मग सुरू करतो. आता बाबांची ही प्रसिद्ध झालेली चौथी कथा आहे. जी प्रसिद्ध झाली होती मनोहरच्या जानेवारी 1965च्या अंकामध्ये. कथेचं नाव आहे सल. आठवडाभर वाट पाहिलेला रविवार मंदपणे येतो. माझ्या फर्मचे काम रेंगाळतच असते. पण रविवारी मी सारे काही झटकून टाकतो. एजंट्स, रिप्रेझेंटेटिव्ह यांच्या उसन्या व्यक्तिमत्वाला विटून जाऊन मी रविवार उपभोगणार असतो. आठवडाभर मधून-मधून मारलेल्या मुंबईच्या चकरा आता संपलेल्या असतात. स्वतःच्या वलयात मी पुरता गुरफटलेला असतो. मी, माझी वर्षा, माझी फर्म आणि माझे सारे काही. यात मी इतका गर्क होतो, की मी स्वतःला विसरतो. ड्रेसिंग गाऊन घालून ड्रॉइंग रूमच्या उगाच मारलेल्या चकरा संपतात. ब्रेकफास्ट आटपतो. सिगारेटच्या सुगंधी वलयाच्या गिरक्या मला असह्य होतात. काहीही करून मला आता भटकायला हवे. वर्षाला घेऊन मजेत शॉपिंग करायला हवे. विचित्र रंगसंगती साधलेल्या कृत्रिम वातावरणाच्या माझ्या बंगल्याचा मला वीट आलेला असतो. मी माझा आवडता ग्रे टेरिलिन सूट चढवतो. जूनची बाटली रिकामी करतो. त्या विलक्षण मोहक सुगंधाने मी धुंद होतो आणि वर्षाला साथ घालतो. ड्रेसिंग टेबलजवळ तिची लगबग सुरू होते. मी आतुरतेने तिची वाट पाहत बसतो. शेवटी कंटाळून मी तिच्या खोलीत शिरतो. आरशातील ओठांची महिरप डोळ्यात भरते. कमानदार भुवयांवर कृत्रिम शलाका फिरते. बराच वेळ शरमून केलेली केशभूषा पाहून मी थक्क होतो. कोको कलरची जॉर्जेटची साडी, झुळझुळीत सुळसुळीत. त्याच रंगाचा बिनबाह्यांचा ब्लाऊज, पोटाची गोरीबान पट्टी आणि गोरेपान दंड. मला ते सहन होत नाही. मी तिला झटकन जवळ घेतो. तिचा गरम श्वास. चला, मी तयार झाले आहे." उजवीकडं मान झुकवून ती गालातल्या गालात हसते. तिचा हात हातात घेऊन मी तिला ओढतच बाहेर आणतो. "अगं बाई, कार कुठं दिसत नाही?" "ओह, आय सिम्पली फॉरगॉट." "अगं, कालच सर्व्हिसिंगला दिली आहे." "डोंट वरी, मी टॅक्सी आणायला सांगतो." मी बॉयला टॅक्सी आणायला पिटाळतो आणि बागेत चक्कर मारायला निघतो. ॲस्टर, कॉस्मॉसची मोहक फुलं, गुलाबाची डेरेदार फुलं, मोगऱ्याचा जाईजुईचा वास, फुलपाखरांची धावपळ. वर्षा मोगऱ्याचं फूल तोडते आणि माझ्या कोटाच्या बटन होलमध्ये अलगद खोचते. चावट आहेत झालं म्हणत मी तिच्या गालावर टिचकी मारतो. ती खळाळून हसते. तिच्या चेहऱ्याहून माझे लक्ष हलत नाही. मी तिच्या खांद्यावर हात ठेवून हिरवळीवरून हळूहळू चालायला लागतो. कुठली कुठली रंगीत झाडे, आकर्षक फुलं पाहता पाहता मी एकदम थबकतो. निवडुंग? माझ्या बागेत निवडुंगाचं झाड कोणी लावलं? नॉनसेन्स! कुठं आहे तो माळी? इश्श! निवडुंग नाही ते, कॅक्टस आहे, कॅक्टस. हाताची घडी छातीशी घेऊन वर्षा उद्गारते. माझ्या अज्ञानाला हसते. इतक्या रंगीबेरंगीत बागेत कॅक्टस बरा नाही दिसत. ओठातच माझे शब्द अडकतात. मी कुत्सित नजरेने त्या निवडुंगाकडे पाहत राहतो. बाहेर टॅक्सीचा हॉर्न वाजतो. मी चेहऱ्यावर हसू आणतो. वर्षा मला चालण्याची घाई करते. लगबगीने ती पुढे सरकते. मी यांत्रिकपणे तिच्या मागे चालू लागतो. "मग काय, कुठं जायचं खरेदीला?" मी प्रौढपणाचा आव आणत तिला विचारतो. "साडी घ्यायची ना?" "येस, साडी घ्यायची तुला." टॅक्सी वेग घेते. "नवीन ड्रेपरी पण घ्यायला हवी हां." वर्षा बडबडत राहते. मधूनच तिच्या महिला मंडळाचा विषय निघतो. सोशल वर्कच्या गप्पा सुरू होतात. मामुली विषयावरचे परिसंवाद, संमेलनं, पार्ट्या आणि कॉफी-पान. सारं काही ती मला सांगत सुटते. माझे लक्ष तिच्या मोहक चेहऱ्यावरून हलतच नाही. ती मोहकच दिसते हे माझं मुळातच पक्कं असलेलं मत आणखीन दृढ होतं. गर्दीतून वाट काढत टॅक्सी नियोजित स्थळी आलेली असते. मी बाहेर येतो आणि वर्षाला हात देतो. सीटच्या कोपऱ्याला तिची साडी थोडीशी अडकते. ती सोडवताना होणारी तिची मोहक धावपळ बघून मी गालातल्या गालात हसतो. रस्त्यावरचे लोक थांबून तिच्याकडे पाहत राहतात. मी भलताच सुकावतो. तिचा हात हातात घेऊन मी एका आलिशान हॉटेलमध्ये शिरतो. कोपऱ्यातल्या एका आकर्षक जागी आम्ही बसतो. उंची पोशाख केलेले पुरुष आणि आकर्षक रंगसंगती केलेल्या ललना येत जात राहतात. वेटर्सची धावपळ चालू राहते. बँड स्टँडवर मंद संगीत चालू राहते. भुऱ्या केसांचा एक माणूस ऑर्केस्ट्रा कंडक्ट करत राहतो. व्हायोलिन वाजत राहते. टेबलावरच्या मेणबत्तीच्या मंद प्रकाशात वर्षाचा चेहरा उजळून निघतो. निशब्दपणे ती कोल्ड कॉफी घेऊ लागते. सिगारेटच्या निळ्या धुरात ती एखाद्या परीसारखी सुंदर दिसते. मला आता राहवत नाही. मी हळूच उठतो आणि तिच्या ओठावरचे स्मित टिपून घेतो. ती हळूच हसते. माझा हात हातात घेऊन प्रेमभराने दाबते. संगीत चालूच राहतं.
व्हायोलिनच्या लकेरी मनात काहूर माजवतात. ट्रम्पेटचा आवाज हृदयाला स्पर्श करून जातो. दिव्यत्वाच्या साक्षात्काराने माझे मन भरून येतं. मी तिच्याकडे प्रेमानं ओसंडणाऱ्या नजरेने पाहतो. ती मुग्धतेने आपली नजर माझ्या नजरेत मिसळते. तिच्या खांद्यावर हात ठेवून मी हॉटेलच्या पायऱ्या उतरतो. बारीक आवाजात तिच्याशी काहीतरी कुजबूज करतो. कुठला तरी छोटासा विनोद, एखादी बाष्कळ कोटी तिला हसवायला पुरेशी होते. ती एखाद्या लहान मुलीसारखी असते. खुश होते. गजरा घ्या बाई, मोगऱ्याचा गजरा आहे. एक पोरगा वर्षाला उद्देशून म्हणतो. गजऱ्याची निवड करताना ती खूपच वेळ घालवते. हा बरा दिसेल का हो? ती हळूच माझ्याकडे वळून विचारते. जातीच्या सुंदराला काहीही चांगलंच दिसतं, मी नाटकीपणानं म्हणतो आणि तिच्या डोक्यात गजरा बांधू लागतो. इश्य करून ती लाजते. तिच्या रेशमी केसात माझी नजर गुंता करते. माझ्या सुखाचा हेवा करत लोक रस्त्याने वाहत असतात. दुथडी भरून वाहत असतात. स्तब्धपणे उभी असलेली आमच्याकडे नजर फेकत पुढं सरकत असतात. प्रवाहात वळून पुन्हा प्रवाहाला लागावे अगदी थेट तसेच. मी गालातल्या गालात हसतो. माझ्या सुखाला माझीच दृष्ट लागेल की काय, असे धादा मनात येते. गजरा बांधण्याचा कार्यक्रम संपतो. मदालसेच्या थबकलेल्या नजरेने ती माझ्याकडे पाहते आणि मला एक साड्यांच्या दुकानात घेऊन जाते. खोटे हास्य करत विक्रेता आमचं स्वागत करतो. थोड्याच वेळात विविध रंगांचे प्रदर्शन भरते. कोइंबतुरी, खंबायतीची भाषा संपते. नायलॉन, डेक्रॉनच्या साड्या वर्षा पाहायला लागते. माझी सहनशक्ती संपते. मी दुकानातल्या कोचावर रेलून सिगरेट शिलगावतो. रस्त्यावरची रहदारी न्याहाळायला लागतो. मोठमोठ्या मोटारी घसरत राहतात. कचकड्याच्या बाहुल्या हॉलिवूडची फॅशन करत तरंगतात. किल्ली दिल्यासारख्या हसत राहतात. घड्याळाच्या काट्यांबरोबर मी हेलपाटून जातो. तास दीड तास झालेला असतो. तिचं सिलेक्शन चालूच राहते. मी कंटाळतो. रस्त्यावरची रहदारी मंदपणे सरकत राहते. अर्धांगलो युवतींची लगबग थंडावते. अगं झालं की नाही तुझं सिलेक्शन? माझ्या सहनशक्तीची परिसीमा झालेली असते. अहो केव्हाच झालंय. जरा नवीन मॅचिंग ब्लाऊज पीस बघत आहे. ते ठसक्यात उद्गारते. कुठली तरी उंची जॉर्जेट मॅचिंग ब्लाऊज पीसेस घेऊन ती निघते. काउंटरवर बेफिक्रीने पैसे फेकतो. वर्षाला हात देतो. थोडेसे अंतर चालून गेल्यावरती मी जवळजवळ ओरडतोच, हॅलो विजया. अनपेक्षित हाक ऐकू आल्यामुळं विजया दचकते. वर्षाची तिरपी नजर माझ्याकडे वळते. हॅलो अनिल, ओळखलंच नाही तुला. विजया आवाज पाडूनच बोलते. कसं ओळखशील? कॉलेजमध्ये असताना किती किडकिडीत दिसत होतो. मी तिच्या डोळ्यात रोखून पाहत किंचितसे हसतो. तुमची ओळख करून देतो. ही आमची ही आणि ही विजया घारपुरे. नो, विजया जोशी. मग आम्हाला निमंत्रण वगैरे? निदान तुझ्या मिस्टरांची ओळख करून दे ना. विजयाचा चेहरा पडतो. ती माझ्या प्रश्नांना उत्तर द्यायचे सफाईने टाळते. कर्तव्यबुद्धीने वर्षाशी कुठल्याशा विषयावर औपचारिकपणे बोलते. तुझं कसं चाललंय? माझी स्वतःची ॲडव्हर्टायझिंग फर्म आहे. पलीकडेच ऑफिस आहे माझं. पण तू इकडं कोणीकडं? आणि हो, तुझ्या मिस्टरांबद्दल मगाशी काहीच सांगितलं नाहीस. इकडे आले होते सहज एका मैत्रिणीकडं. आणि तुझे मिस्टर? PWDत आहेत. मी तिला हॉटेलला चालायचा आग्रह करतो. ती मला टाळते. वर्षाची नजर माझ्याकडे रोखलेली राहते. तिच्या तोंडावर आलेली विषण्णता माझ्या नजरेतून सुटत नाही. ती विशेषशी बोलत नाही. कसा तरी निरोप घेऊन उतरलेल्या चेहऱ्याने ती निघून जाते. जराशाने मी वळून बघतो. खालच्या मानेने ती रस्ता क्रॉस करत असते. सुती पातळात कशी तरी वाटते. तिच्या डोळ्याभोवतालची वर्तुळं, मोकळा गळा, मोकळे हात आणि बसलेले गाल माझ्या नजरेने विजयाला टिपलेले असते. निशब्दपणे मी वर्षाबरोबर पुढे सरकतो. का हो, कोण होती ही? वर्षा मला चिडू लागते. आमच्या वर्गातली पोरगी. कॉलेजात 4 वर्ष शेजारच्या बाकावर बसणारी. ओठात शब्द अडकतात. मला तिच्याबद्दल जास्त बोलावंसे वाटत नाही. वर्षाची प्रश्नार्थक मुद्रा मी धुडकावून लागतो आणि टॅक्सीला हात करून थांबवतो. 12च्या उन्हात रविवार न्हाऊन निघत असतो. चकाकणाऱ्या रस्त्यातून डांबर ओघळू लागते. माझ्या डोळ्यांना ते सहन होत नाही. वर्षाची खेळीमेळीची निरर्थक बडबड पुन्हा चालू राहते. तिच्या नव्या मैत्रिणीबद्दल ती काहीतरी सांगत बसते. अव्याहतपणे रस्त्यावरून लोक वाहत राहतात. 12च्या उन्हात सुद्धा मजेत हिंडत राहतात. काही ना काहीतरी खरेदी करत राहतात. हॉटेलमध्ये जातात. एकमेकांच्या सहवासात धुंद होत राहतात. सिगारेटचा धूर सरत राहतो. नजरांची देवाणघेवाण होते. खाणाखुणा होतात. संकेत पार पाडले जातात आणि मला मात्र आता याचा उबग आलेला असतो. कुठेतरी टोचत राहते. खोल कुठेतरी खुपत राहते.
वर्षाच्या हास्याच्या लहरीनं मी बाहेर येतो. "हसायला काय झालं गं तुला? एखाद्या लहान मुलीसारखी वागतेस तू कधी-कधी." मोठेपणाचा आव आणत मी माझ्या भावनांना मागं लपवतो. टॅक्सी घराजवळ जायला लागते. गुलमोहराची झाडं वाऱ्यासरशी डुलत राहतात. तांबड्या फुलांचा सडा घालत राहतात. टॅक्सी पुढं सरकत राहते. बंगल्यापुढं थबकते. मी एकटाच पुढं होतो. डायनिंग हॉलमध्ये शिरतो. जॉन कुठल्याशा इटालियन डिशेस माझ्यापुढं मांडतो. नाममात्र खाऊन मी उठतो. नवी साडी नेसून वर्षा माझ्या पुढ्यात येऊन उभी राहते. माझं तिच्याकडे लक्ष सुद्धा जात नाही. ड्रॉइंग रूम मधल्या एका कोचावर मी रेलून बसतो. सिगरेट शिलगावतो. निळ्या धुराची वलय माझ्या भोवती पिंगा घालतात. मला गुरफटवून टाकतात. आणि मी राहत नाही. विजयाची कॉलेजमधली निरनिराळी रूपं माझ्या डोळ्यासमोर उभी राहतात. निरनिराळ्या प्रसंगी मी तिच्या घेतलेल्या गाठीभेटी आठवतात. माथेरानच्या ट्रिपला तिच्या सहवासाने धुंद केलेले रम्यक्षण, कड्यावरून हिंडताना दिलेला हात, गर्द रात्री, तांबडी माती आणि सूक्ष्म गंध. प्रेमाचे दिव्य संगीत माझ्या अंतःकरणात संत लयीने तरंगत राहते. भावनावेग मला सहन होईनासा होतो. गॅदरिंगच्या दिवशी नाटकानंतर मी तिला घरी पोहोचवतो, तेव्हा तिला लग्नाबद्दल विचारलेले असते. "अनिल, माझ्या मैत्रीचा तू असा अर्थ लावशील असे वाटलं नव्हतं मला. आणि नुसत्या बी-ए झालेल्या माणसाशी लग्न करणार नाही मी. रागवू नकोस तू. श्रीमंतीत वैवाहिक जीवन जगण्याची इच्छा आहे माझी. सारे प्रसंग माझ्यासमोर आत्ताच घडत आहेत आणि मी एखाद्या त्रयस्थासारखे ते पाहत आहे. या अवस्थेतून मी जागा होतो आणि माझ्या सुखसंपत्तीची राख रांगोळी होते. माझे वैभव, माझा बंगला भूकंप झाल्यासारखा कोसळतो. वर्षानं आणि मी फुलवलेल्या सुंदर बागेची धुळधाण होते. सुंदर सुंदर रोपटी मातीत मिसळून जातात आणि एखाद्या निवडुंगासारखी विजया मला टोचत राहते. संतापानं माझ्या भुवया तिरप्या होतात. सुडाच्या भावनेने माझे डोळे लकाकतात. माझ्या मुठी वळतात. श्रीमंतीत राहण्याची इच्छा होती ना तुझी? विचार तरंगतच राहतात. माझ्याकरता काटेरी राहिलेली विजया माझ्या आयुष्यात आली असती तर? धन्यवाद.